सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आता आपलं आरोग्य जपण्याची गरज आहे। आपल्याला माहित आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मोटापा हा दिवसेंदिवस वाढत चालले, या बाबतीत चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे। हे मोटापा कमी करण्यासाठी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सकाळी उठून आपल्याला व्यायाम करणं काळाची गरज झालेली आहे। 1990च्या सर्वेनुसार भारतामध्ये फक्त 3 करोड लोक हे मोटापाने त्रस्त होते आणि आजची अशी परिस्थिती आहे 2024च्या सर्वेनुसार जर आपण बघितलं तर 35 करोड लोक हे मोटापाने त्रस्त झालेत। यामुळे आपल्याला माहित आहे वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये होत चालले आहेत। कमी वयामध्ये बीपी होणे, कमी वयामध्ये शुगर होणे, कमी वयामध्ये कॅन्सरचे प्रॉब्लेम असेल, केसाचे प्रॉब्लेम, डोळ्याचे प्रॉब्लेम, हाडांचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, दातांचे प्रॉब्लेम, असे हार्टचे प्रॉब्लेम, अशा अनेक समस्या ह्या दिवसेंदिवस वाढत चालले। त्यामुळे माझी विनंती आहे, जे लोक व्यायाम करतात, स्वतःला वेळ देतात, अशा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या नातेवाईक, शेजारी, जे काही आपल्या बिल्डिंगमध्ये असतील, घरामध्ये असतील, मित्रपरिवार, या सर्वांना सकाळी उठण्यासाठी व्यायामला एक मोहीम आपल्याला सुरुवात करायची आहे। जगात सर्वात मोठं जर आपल्याला सामाजिक सेवा जर काही असेल तर सकाळचा व्यायाम आहे। सकाळचा व्यायाम करायला लावणं ही फार मोठी सामाजिक सेवा आहे। त्यामुळे मी जसं अनेक लोकांना, सकाळी उठणाऱ्या लोकांचं मी मुलाखत घेतो, यासाठी घेतो की इतर लोकांना त्याचा मेसेज जावं, इतर लोक सकाळी उठून व्यायाम करावं, स्वतःला टाइम द्यावं, कारण स्वतःची काळजी करणं हे काळाची गरज झाली आहे। 21व्या शतकामध्ये सर्वांकडे सर्व काही आहे पण आरोग्य नाही। त्यामुळे माझी विनंती आहे की जे लोक व्यायामला जातात अशा सर्वांनाच विनंती आहे की आपण आपल्या मित्रपरिवार, नातेवाईकाला या मोहिमेमध्ये सहभागी करा आणि आपल्या देशाला फिट बनवायचं आपलं टार्गेट ठेवूया। जय हिंद, जय भारत।